मालेचा दुसरा भाग आज आपण सुरू करतो आहोत. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की समर्थ रामदासांचा जन्म ठोसर कुटुंबात झाला. त्यांचं लहानपण कसं गेलं, लहानपणातल्या त्यांच्या काही कथासुद्धा आपण समजावून घेतल्या. आता पुढे त्यांच्या आयुष्यामधला जो जीवनक्रम आहे तो टप्पा आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आजच्या दिवसाचं जे महत्त्व आहे ते म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगट दिन आहे. स्वामींना मी मनपूर्वक प्रणाम करते. या मंदिराची जी अधिष्ठात्री देवता आहे प्रभू रामचंद्र, त्या प्रभू रामचंद्रांना, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमंतांना सुद्धा दंडवत घालते आणि आजच्या प्रवचनाला सुरुवात करते. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा, आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य लैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. नारायणाला रामकृपा झाली. राममुद्रांकित पत्र पाहिल्यानंतर सूर्याजी पंतांना निर्विकल्प समाधी लागली आणि त्या दिव्यानुभूतीमध्येच त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. राममुद्रांकित पत्राच्या दर्शनाने गंगाधर पंतांना सुद्धा समाधी अवस्था प्राप्त झाली. ती 3 दिवस टिकली. त्याच्यानंतर ते देहभानावरती आले आणि आपल्या प्रपंचातली कर्तव्य निष्ठेने आणि तरी सुद्धा स्थितप्रज्ञ अलिप्ततेने करायला लागले. कारण त्यांचा प्रपंच आणि परमार्थ एकच झालेला होता. नारायणाला मात्र आपलं क्षेत्र वेगळं आहे याची जाणीव बालपणीच झालेली होती. रामकृपा झाल्यानंतर नारायण वर्षभर मौनातच होता. राणूबाईंचं आईचं हृदय नारायणाची विदेही अवस्था आणि मौनावस्था पाहून अस्वस्थ झालेला आहे. आईचंच हृदय ते. तिला असं वाटायला लागलं, गंगाधरनी जसं लग्न करून संसाराला सुरुवात केली तसंच नारायणाने सुद्धा आता लग्न करून संसाराला लागलं पाहिजे. पण मंडळी, नारायणाच्या मनात काय चाललेलं होतं? नारायणाला हे पूर्णपणे कळून चुकलं होतं
परमार्थ आणि राष्ट्रकारण घरात राहून साधता येणार नाही. देशाच्या संसारासाठी आपला संसार मोडावा लागेल, हे त्याला उमजून चुकलेलं आहे. संसार मोडणं यावरून मला आता एक संदर्भ आठवला मंडळी. क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या वेळेला त्यांना अंदमानामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावलेली होती आणि आता अंदमानमध्ये त्यांची रवानगी होणार, त्यावेळेला त्यांना त्यांची पत्नी भारतातल्या कारागृहामध्ये त्यांना जेव्हा ठेवलेलं होतं ठाण्याच्या, तिथे त्यांची पत्नी त्यांना भेटायला येते. त्यावेळेला आपल्या पत्नीला सावरकरांनी काय सांगितलेलं आहे? रामदासांच्याच मनातला भाव सावरकरांनी व्यक्त केलेला आहे मंडळी. सावरकर आपल्या पत्नीला म्हणतात, कावळ्या चिमण्यांसारखी वीण वाढवणं आणि 4 काठ्या एकत्र करून संसार मांडणं हाच जर का संसाराचा खरा अर्थ असेल, तर असे संसार कावळ्या चिमण्या सुद्धा करतच आहेत. पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ घ्यायचा असेल तर मनुष्यासारखा संसार करण्यात आपण देखील कृतार्थ झालेलो आहोत. आज आपल्या घरातील 4 चूल बोलकी मोडली तर त्या योगे हजारो देशबांधवांच्या घरात क्वचित सोन्याचा धूळ निघेल. मला इथे आता आठवलं की नारायणाने पण ठरवलं की देशाच्या संसारासाठी आपला संसार मोडायचा, आणि सावरकरांची धारणा सुद्धा तीच होती. आता ती आठवली म्हणून व्यक्त केली. देशाच्या संसारासाठी स्वतःचा संसार उधळून देण्याचा निर्णय नारायणाने घेतला. त्यांना कोण अडवणार? घरादाराचे, कुटुंबाचे कोणतेही पाश त्यांना अडवू शकत नव्हते. बालपणापासूनच ते मुक्त आणि निसंग होते. प्रभू रामचंद्रांव्यतिरिक्त कोणीही जिवलग त्यांना नाही. त्याच्या सख्यत्वासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तो आचरणात आणला आणि मग जगाला सांगितले, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. बघा, आधी केले आणि मग सांगितले. समर्थांचं जीवन हे अतिशय कृतीपूर्णतेचं आहे. त्यांचा एकही शब्द, त्यांचा एकही विचार असा नाही आहे की नुसताच म्हणलाय हो. आधी कृती केली आहे आणि मग विचाराचं अनुष्ठान त्याला दिलेलं आहे. कृतीयुक्त त्यांची जी आहे विचारसरणी ती आपल्याला इथे दिसून येते. पण प्रश्न असा निर्माण होतो मंडळी की रामदासांनी सगळ्यांना आधी प्रपंच करावा नेटका असा उपदेश केला होता. गृहस्थाश्रमाची स्तुती सुद्धा त्यांनी केलेली आहे. धर्मशास्त्र सुद्धा ब्रह्मचर्य श्रमातील विद्येचं अध्ययन आणि साधना संपल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारून आपल्या इंद्रियांचा उपशम करून चित्त शुद्ध करून वैराग्य निर्माण केलं पाहिजे असं सांगतो. गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर सामाजिक आणि आश्रम प्राप्त कौटुंबिक कर्तव्य पूर्ण करून पंच ज्ञानेंद्रिये पंच कर्मेंद्रिये इतकंच नाही श्रोते हो, माता पिता पत्नी बंधू भगिनी पुत्र कन्या आप्तेष्ट या सगळ्यांना यथाशास्त्र
यथा न्याय तोषवून मगच गृहत्याग करावा असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. मग रामदासांनी या शास्त्राज्ञेचं उल्लंघन केलं का? इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावीशी वाटते की याआधी शंकराचार्य, देवर्षी नारद, शुकदेव, वामदेव यांनी तरी गृहस्थाश्रम कुठे केला होता? त्यांनी आमरण नैष्टिक ब्रह्मचर्य स्वीकारूनच आत्मज्ञान आणि मोक्ष प्राप्ती करून घेतली होती की नाही? समर्थांनी सुद्धा शुकदेवांसारखाच मार्ग अनुसरला. मंडळी, इथे आपल्याला अधोरेखित करून देते की ह्या सगळ्या मुद्द्यांचं जे विवेचन आहे ना ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. कारण समर्थांवरती जो एक आक्षेप घेतला जातो ना, म्हणजे त्यांच्या बाकीच्या कार्याकडे दुर्लक्ष केलं जातं जाणून बुजून, आणि एकच आक्षेप असतो अभ्यास नसलेल्यांचा की ते पळपुटे आहेत, त्यांनी पलायन केलं, बस याच्यावरच खरडेगाशी चाललेली असते. आणि त्या प्रत्येक मुद्द्याचं उत्तर आत्ता आपण जे सगळं समजावून घेत आहे ना त्याच्यातच दडलेलं आहे. आता आपण बघितलं की समर्थांनी शुकदेवांसारखाच मार्ग अनुसरलेला आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास असा क्रम सामान्य माणसांसाठी आहे. वानप्रस्थ संन्यासाश्रमापूर्वी शास्त्रोक्त कर्मानुष्ठानाच्या सहाय्याने आणि विधियुक्त गृहस्थाश्रमाने इंद्रियांचा उपशम करायचा, चित्तशुद्धी करायची, वैराग्य धारण करायचं हे आवश्यक आहे. असं तीव्र वैराग्य शुकदेव सनदादिकांना जन्मतःच प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे त्यांना गृहस्थाश्रमाची आणि कर्मकांडाच्या अनुष्ठानाची आवश्यकताच नसते. मंडळी, अशा व्यक्ती अपवाद असतात. लाखात एखाद्यालाच असा जन्मसिद्ध अधिकार प्राप्त झालेला असतो. त्याचं अगदी बोलतं उदाहरण म्हणजे नृसिंह सरस्वतींचं देता येईल आपल्याला. समर्थ सुद्धा लाखात एकच अपवाद असलेले तीव्र वैराग्य संपन्न अधिकारी पुरुषच होते. आणि म्हणूनच त्यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार न करता बालपणापासूनच पूर्ण परमार्थासाठी आणि राष्ट्रोद्धारासाठी आपलं जीवन देण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला. पण श्रोते हो, अहो ही विचारसरणी नारायणाच्या मनात चाललेली आहे. पण राणूबाईंचं काय? त्याच्या आईच्या मनातल्या भावनांचं काय? आता राणूबाईंच्या मनातली परिस्थिती बघूया बरं. नारायण मौनात आहे याच्यामुळे राणूबाईंना काळजी वाटायला लागलेली आहे. नारायणाच्या पायामध्ये लग्नाची वेळी अडकवली की तो सुधारेल, त्याचं मन घरात रमेल अशी भावडी आशा राणूबाईंना लागून राहिलेली आहे. आणि मंडळी, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मुली बघण्याचे काही कार्यक्रम नारायणाने केलेले आहेत बरं का. पण इथे गंमत अशी, बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर वधूपित्याला सोडण्यासाठी थोडंसं आपण घराच्या बाहेर जाऊन सोडतात पुरुष मंडळी, तसा नारायण त्यांच्याबरोबर जायचा. आणि वधूपित्याला, सगळ्या वधूपित्यांना त्याने निक्षून सांगितलं, मी गृहस्थाश्रम करणारच नाही. आता मुलाने असा नकार दिल्यानंतर कोणता वधूपिता आपली मुलगी नारायणाला घेईल? पण आता राणूबाई त्यांची जाईल. राणूबाईंनी आता काय केलं? राणूबाईंनी आता आपले बंधू भांजी गोसावी यांची कन्या नारायणासाठी निश्चित केली. पूर्वीच्या काळी सख्या आत्ते मामे भावंडांचा विवाह व्हायचा. रूढीनुसार
आणि लोकव्यवहाराला धरून अशा विवाहांना मान्यता होती. आता आली का पंचायत? आता कसं सांगणार मी लग्नच करणार नाही म्हणून? कारण हे घरातलं स्थळ असल्यामुळे मी लग्नच करणार नाही असं वधू पित्याला सांगणं शक्यच नाहीये. बघा एक एक घटना कशा घडत आहेत. आता राणूबाई हट्टाला पेटल्या. त्यांनी नारायणाला सांगितलं, नारायणा माझी एक गोष्ट ऐकशील का? न मातुः परम दैवतम असं शास्त्रवचन आहे. नारायण म्हणाला, आज्ञा करावी. तू सांगशील ते मी ऐकीन. नीट ऐका हा संवाद मायलेकामधला. तू सांगशील ते मी ऐकीन. राणूबाई मुलाला म्हणाल्या, नारायणा लग्नाची गोष्ट काढल्यानंतर तू रागावतोस हे काही बरोबर नाही. तू असं करू नकोस. अंतरपाठ धरेपर्यंत लग्नाला नाही म्हणू नकोस. तुझ्या डोक्यावर 4 मंगल अक्षता पडलेल्या माझ्या डोळ्यांनी मी पाहिल्या की मी सुटले. मग तू तुला काय हवं ते कर. नारायणाने इथे आपल्या मातेला अचूक शब्दात पकडलं आणि नारायण मातेला म्हणाला, आईला म्हणाला, आई तुझी जर का एवढीच इच्छा असेल ना तर ती इच्छा पूर्ण होईल. बघा गंगाधर पंतांना मात्र नारायणाच्या बोलण्यातील धूर्तता आणि शब्दातील खोल आशय समजला होता. लग्नाचा दिवस जसजसा जवळ यायला लागला तस गंगाधर पंत आणि नारायण एकमेकांकडे बघून हसायचे. एवढंच नाही तर पहिलं मंगलाष्टक पूर्ण झाल्यानंतर गंगाधर पंत नारायणाकडे बघून सांकेतिक हास्य करतात असं स्पष्ट नमूद करून ठेवलेलं आहे. माझ्या मते नारायणाने लग्न मंडपातून पळून जायचं आणि त्याच बोहऱ्यावरती त्या मुलीचा विवाह दुसऱ्या वराशी करून द्यायचा असा विचार गंगाधर पंत आणि नारायणामध्ये आधीच ठरलेला असावा. कारण घटनाच तशा घडत गेलेल्या आहेत. ती मुलगी एका बिजवराला दिली असा हनुमंत स्वामींनी बकरीमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. तो बिजवर 11 वर्षांचा होता. अंबडच्या देशमुखांच्या घराण्यातील हा मुलगा आहे. नारायण लग्नमंडपातून पळून गेल्यानंतर त्या मुलीचा विवाह अंबडच्या देशमुखांच्या मुलाशी लावायचा असा विचार दोघांमध्ये आधीच ठरलेला आहे. म्हणजे आपण पळून गेल्यानंतर त्या मुलीचं नुकसान होणार नाही याची काळजी घेण्या इतपत नारायणाकडे दीर्घ सूचना आहे. म्हणजे सावधपण आहे. सावधपण हे तर त्यांच्या संपूर्ण जीवनाचं प्रतिबिंबच आहे. आता नारायणाच्या मनातल्या सगळ्या योजना जरी गंगाधर पंतांना ठाऊक नसल्या तरी सुद्धा त्यांनी राणूबाईंना एक मौलिक सूचना केल्याचं सगळ्या चरित्रकारांनी नमूद करून ठेवलेलं आहे. कोणती ती मौलिक सूचना? ती सूचना अशी, नारायणाचं लग्न ठरवलंस तर तो हातचा जाईल. म्हणजे नारायण लग्न मंडपातनं पळून जाणार ही गोष्ट तरी निश्चितपणे गंगाधर पंतांना ठाऊक असावी. कारण नारायण पळून गेल्यानंतर गंगाधर पंत आईला म्हणाले आहेत, तुला मी ह्याची आधीच सूचना देऊन ठेवलेली आहे. आता बघा दोघेही भाऊ तसे समवयस्कच आहेत. एकांती त्यांचा विचार विमर्श झालेला असण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणूनच नारायण पळून गेल्यानंतर तिकडे
तिकडची सर्व परिस्थिती गंगाधर पंतांनी अगदी कुशलतेने हाताळलेली आहे. आणि माझ्या मते ही सुद्धा नारायणाची दीर्घ सूचना आहे, त्याचं हे सावधपण आहे. लग्न गोरज मुहूर्तावर ठरलं होतं. मुहूर्त होता फाल्गुन वद्य अष्टमी, संध्याकाळी 7:40 आणि लग्न होतं आसनगावला, म्हणजेच नारायणाच्या आजोळी. तो सोहळा जो आहे लग्न सोहळा, तो संपूर्ण गावाचा सोहळा होता. योग्य वेळी योग्य मुहूर्तावरती नारायण मुंडावळ्या बांधून बोल्यावर उभा राहिला. अंतरपाठ धरला गेला. भटजींनी तार स्वरामध्ये मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला पहिलं मंगलाष्टक पूर्ण होताना भटजींनी सावधान असा शब्द उच्चारल्यानंतर नारायणाच्या डोक्यावरती 4 मंगला अक्षता पडायला लागल्या. 4 काय 400 पडायला लागले असते. नारायणाचं वचन पूर्ण झालं. नारायणाने काय वचन दिलेलं होतं? मी बोल्यावर उभा राहीन, माझ्या डोक्यावर 4 अक्षता पडलेल्या तू पाहशील, पाहिल्या. त्याच्यामुळे भटजींचा सावधान हा शब्द ऐकल्यानंतर आणि डोक्यावर मंगल अक्षता पडायला लागल्यानंतर नारायणाने भोवल्यावरून धूम ठोकली. उपस्थितांना क्षणभर काय चाललंय हे कळलंच नाही. करवल्यांच्या गर्दीमधनं रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नारायण उड्या मारत मारत गावाबाहेर गेला. आता इथे जो आक्षेप घेतला जातो ना, त्याबद्दल अजून एक सांगते. आपण लग्न सोहळा पाहिलाय मंडळी, म्हणजे किती अचूक आपला अभ्यास पाहिजे बघा एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वासाठी. मंगल अक्षता पडल्या बघा. ज्या वेळेला लग्न मुहूर्त साधला जात असतो की त्यावेळेला पहिलं मंगलाष्टक सुरू असताना नवरी मुलगी आलेली नसते मांडवात. पहिलं मंगलाष्टक झाल्यानंतर ती येते. म्हणजे तुमच्या लक्षात येते का? जी आवई उठवली जाते की लग्न अर्धवट टाकून पडून गेले वगैरे, मुळात ती नवरी समोर आलेलीच नाही अंतरपाठाच्या पलीकडे. पहिल्याच मंगलाष्टकानंतर धूम ठोकलेली आहे. आता नारायण लग्न मंडपातून पळून गेला अशी ओरड सगळीकडे सुरू झाली. राणूबाईंना ब्रह्मांड आठवलं. रडून रडून त्यांनी आकांत केला. गंगाधर पंतांनी तेव्हा राणूबाईंची समजूत काढताना त्यांना सांगितलं, अगं आता रडून काय उपयोग? त्याने कधीही मी लग्न करीन, लग्न करून संसार करीन असं सांगितलेलं नाही. त्यांनी फक्त सांगितलं होतं मी लग्नाला उभा राहीन. जाऊ दे. अगं आई, तो आपला नव्हताच, तो रामरायाचा होता. रामरायासाठी त्यांनी घराचा त्याग केलेला आहे. आपलं भाग्य असेल तर पुढे त्याची आपल्या बरोबर भेट घडेल. पण तोपर्यंत आपण फक्त प्रार्थना करू शकतो, शांत राहू शकतो. दुसरं आपल्या हातामध्ये काहीही उरलेलं नाही. नारायण लग्न मंडपातून पळून गेल्यानंतर लग्न मंडपात एकच गोंधळ माजला. त्यावेळेला गंगाधर पंतांनी त्या सर्व परिस्थितीवरती ताबा मिळवला. सर्व लोकांना त्यांनी शांत केलं आणि लोकांना त्यांनी सांगितलं, हे पहा, परिस्थितीचं गांभीर्य ओळखा बरं का. मुलाला शोधण्याच्या भानगडीत पडू नका. म्हणून सांगतो, मुलीच्या आयुष्याचा विचार करा. आत्ता जर का तिचं लग्न झालं नाही ना, तर आयुष्यात परत कधीही तिचं लग्न होणार नाही. त्यामुळे आता इथे उपस्थित जी लोक आहेत त्यांच्यामध्ये जे लग्नाला उभी असलेली मुलं आहेत त्यांच्यापैकी एखाद्याने या मुलीचा स्वीकार करावा.
गंगाधर पंतांनी सांगितलेली सूचना भांजी गोसावी आणि त्यांच्या पत्नीला एकदम पटली. भांजी गोसावींनी उपस्थित असलेल्या लोकांना विनम्रपणे आवाहन करून सांगितलं की या ठिकाणी लग्नाच्या वयाची काही मुलं आलेली आहेत. त्यांच्यापैकी एखाद्याने माझ्या मुलीचा स्वीकार करून या संकटातनं आम्हाला बाहेर काढावं. राणूबाई सुद्धा परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शांत बसले आहेत. कारण शेवटी ती वधू म्हणजे त्यांच्या भावाची मुलगीच आहे हो. प्रत्येकानं संयमानं आणि विवेकानं वागण्याची त्यावेळेला गरज होती. गंगाधर पंतांनी अंबडच्या देशमुखांकडे सांकेतिक नजरेने पाहिलं. अंबडच्या देशमुखांना काय समजायचं ते समजलं. त्यांचा मुलगा 11 वर्षांचा बिजवर होता. बिजवर होता म्हणजे तरी काय हो, त्याची पत्नी 7 वर्षाची, केवळ 7 वर्षाची असताना मरण पावलेली आहे. संसारच सुरू झालेला नाहीये. ते देशमुख पुढे आले आणि त्यांनी या नातेसंबंधाला मान्यता दिली. भांजी गोसावींसारखा कीर्तनकार आणि गंगाधर पंतांसारखा ग्रामाधिपती आपले व्याही होत असतील तरीही आपल्यासाठी अतिशय सन्माननीय बाब आहे असंच त्यांना वाटलं. थोड्याच वेळात त्या नवऱ्या मुलाला तयार करण्यात आलं आणि त्याच बोल्यावरती भांजी गोसाव्यांच्या मुलीचं लग्न अंबडच्या देशमुखांच्या मुलाबरोबर झालं. म्हणजे नारायणाने जे पलायन केलं त्यामुळे त्या मुलीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. आता पुढचा मुद्दा जो महत्वाचा आहे बरं का. चिंता करीतो विश्वाची ही घटना जशी जगाच्या इतिहासात अद्भुत ठरलेली आहे, त्याचप्रमाणे नारायणाचं लग्न मंडपातून मंगलाष्टक चालू असताना पळून जाणं ही सुद्धा अद्भुतच घटना म्हटली पाहिजे. आता जे प्रश्न उपस्थित करतात त्या मुद्द्यावरती येऊया. नारायणाने लग्न मंडपातून पळून जाणं हा समर्थांचा पलायनवाद आहे का, भ्याडपणा आहे का, पळकुटेपणा आहे का, असा आक्षेप अनेक जण घेतात. कारण सगळं बरोबर वाचलेलं असतं. आपल्याकडे बघा सध्या खूप स्पर्धा लागली नरेटिव्ह सेट करण्याची. त्याच्यामुळे वरवर काहीतरी वाचून एखाद्याने ठरवलं असेल की या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं जे अलौकिक कार्य आहे त्याच्यापेक्षा काहीतरी त्याला दूषण देण्याजोगी जागा त्याच्या चरित्रात शोधावी आणि त्याच्यावरच आघात करावा अभ्यास न करता. त्याच्यातला हा प्रकार आहे मंडळी. परंतु या आक्षेपांना चोख आणि ठोस उत्तर स्वामी विवेकानंदांनी दिलेलं आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले आहेत, 2500 वर्षापूर्वी वैराग्य देवतेला घनीभूत व्हावंसं वाटलं आणि ती गौतम बुद्धांच्या रूपाने प्रगट झाली. जगाच्या कल्याणासाठी आपली सुस्वरूप पत्नी यशोधरा आणि एकुलता एक चिमुकला मुलगा यांचा त्याग त्यांनी केला. 17व्या शतकामध्ये वैराग्य देवतेला परत एकदा घनीभूत व्हावंसं वाटलं आणि ती समर्थ रामदासांच्या रूपाने प्रगट झाली आणि रामदासांनी लग्न मंडपातच सर्व संघ परित्याग केला. बघा आता मला इथे 2-3 उदाहरणं द्यायची आहेत. हा मुद्दा मी सविस्तर सांगते आहे याचं कारण मला असं वाटतं तीव्रतेने की समर्थांचं जे अलौकिक कार्य आहे त्याच्यामधनं काहीतरी आपण विचार घेण्यापेक्षा हल्ली हा जो सगळा संशय कल्लोळ चाललेला आहे त्याचं आधी निराकरण करावं.
बघा, इतिहासामध्ये एक दोन महाभिष्क्रमण प्रसिद्ध आहेत. पहिलं आहे गौतम बुद्धांचं. त्यावेळेला ते गौतम बुद्ध नव्हते. कोण होते? राजा शुद्धोधनाचा सिद्धार्थ नावाचा राजपुत्र होता. आपल्या सिद्धार्थ नावाच्या राजपुत्राला संपूर्ण विलासामध्ये शुद्धोधन राजाने ठेवलेलं होतं. कुठलाही दुःखाचा हुंकार सुद्धा त्याच्यापर्यंत पोचणार नाही याची काळजी शुद्धोधन राजाने घेतलेली होती. सिद्धार्थाचं लग्न झालेलं होतं. यशोधरा नावाची त्याला पत्नी सुद्धा होती. पण एक दिवस व्हायचं तेच झालं मंडळी. एकदा रथातनं फिरत असताना त्या राजपुत्राला, सिद्धार्थ राजपुत्राला 3 दृश्य दिसली. पहिलं दृश्य होतं, एक जराजर्जर म्हातारा त्याला दिसला. अत्यंत भयंकर व्याधीग्रस्त पुरुष त्याला दिसला आणि एक प्रेत यात्रा दिसली. ही 3 दृश्य पाहिल्यानंतर सिद्धार्थाच्या मनामध्ये विचार आला, जो जन्माला येतो त्या जन्माला आलेल्याला जर का जरा म्हणजे वार्धक्य येत असेल, दुःख येत असेल, व्याधी येत असेल, मृत्यू येत असेल, तर अशा जन्माचा मी धिक्कार करतो. ही भावना त्याच्या मनामेंदूला व्यापून राहिली. आणि त्याच वेळेला शुद्धोधन राजाने त्याला बातमी कळवली, तुझा पुत्र जन्माला आला आहे राहुल. राहुलो जातो बंधनम जातम. जात म्हणजे जन्माला आहे. सिद्धार्थाने विचार केला, राहुल जन्माला आला, बंधन निर्माण झालं आणि म्हणून त्या रात्रीच त्यांनी गृहत्याग करण्याचं ठरवलं. आपला जो छन्न नावाचा सारथी आहे त्याला रथ सिद्ध करायला सांगितला. पण शेवटी अजून ते गौतम बुद्ध झालेले नाहीये. त्यांना असं वाटलं एकवार आपल्या मुलाचं दर्शन घ्यावं, त्याला जवळ घ्यावं. आणि म्हणून ते राहुल मातेच्या दालनापर्यंत पोहोचले. यशोधरेचा हात राहुलच्या अंगावरती होता आणि फुलांच्या घमघमाटाने दरवळलेल्या त्या पलंगावरती ती गाढ झोपलेली आहे. जर का आपण राहुलला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर यशोधरा जागी होईल आणि आपल्या गमनामध्ये विघ्न येईल. म्हणून सिद्धार्थ आहे तो त्याच पावली मागे वळला, रथामध्ये बसला. मध्यरात्र उलटून गेलेली होती. एका रात्री 30 योजने त्यांनी पार केलं. ओलिमा नावाची जी नदी आहे ती गाठली. त्या नदीच्या वाळवंटामध्ये आपल्या अंगावरचे सगळे दागिने काढून त्यांनी छन्नाला दिले. आपले जे छान लांबसडक केस होते ते स्वतःच्या हाताने कापून बारीक केले. श्रमणाला शोभेल असे. श्रमण म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर संन्यास. राजवस्त्रांचा त्याग केला आणि असा वल्कल नेसली आणि असा वेश परिधान करून त्यांनी छन्नाला आई वडिलांसाठी निरोप दिला. एवढाच निरोप दिला, आई वडिलांना माझा नमस्कार सांग. आणि अशा प्रकारे संसाराचे पाश तटातटा सिद्धार्थ आहेत त्यांनी तोडले आणि अध्यात्माच्या अक्षुण्य मार्गावरती त्यांनी प्रस्थान ठेवलं आणि पुढे ते गौतम बुद्ध झाले. मग याला काय म्हणणार आपण या उदाहरणाला? कळतंय तुम्हाला? मी तुम्हाला त्याच धाटणीची उदाहरणं देऊन पटवून देते आहे की समर्थांचं पलायन वगैरे काही नाहीये. पुढच्या मुद्द्यांमध्ये अजून ते स्पष्ट होईल. असंच दुसरं उदाहरण आहे आदि शंकराचार्यांचं. लहानपणापासूनच ते विरक्त होते, त्यांना संन्यास घ्यायचा होता. वडील लहानपणीच निवर्तले आहेत आणि माता आर्यांबा जी आहे ती मात्र मुलाला संन्यासाची परवानगी देत नाही आहे. आणि आपल्या धर्मशास्त्रात लिहिलंय, काय लिहिलंय? घरच्यांच्या संमती वाचून तुम्ही संन्यास घेऊ शकत नाही, तसा घेतला तर शास्त्र संमत तो संन्यास नाही. इथे पण एक उदाहरण आठवत असेल बघा. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी असा बायकोची परवानगी न घेता संन्यास घेतला. काही काळ
ते संन्यासी म्हणून वावरले, पण त्यांच्या गुरुला असं कळल्यानंतर त्यांनी परत संसारात पाठवलं. गुरूंच्या आज्ञेने ते संसारामध्ये गेले आणि मग त्यांना 4 मुलं झाली आणि म्हणून त्यांना ती संन्यासाची पोरं म्हणून लोकांनी वाढीत टाकलेलं होतं. आता शंकरला, लहानग्या शंकरला संन्यास घ्यायचा आहे, आईची परवानगी नाही. पण इथे काय घटना घडते बघा. शंकर नदीवर आंघोळीला गेलेला असताना एक मगर त्याचा पाय पकडते आणि आर्यांबाला दिसतं की आता आपला मुलगा मरणार आहे. पण शंकर तिला ओरडून सांगतो की आई, आता क्षणभरामध्ये मी मरणार आहे, आता तरी मला संन्यास घ्यायची परवानगी दे, संन्यासी म्हणून मला मरू दे, माझी शेवटची इच्छा समज. काय ब्लॅकमेल केले बघा. आता मुलाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आर्यांबाने शंकरला सांगितलं, तुझ्या मनासारखं होऊ दे, तू संन्यास घे. हे वाक्य त्याचा पूर्णविराम संपायच्या आधीच त्या मगरीने शंकरचा पाय सोडून दिला. तुम्हा माझा पाय असता तर एवढा घटकन केला असतं तुम्हाला. परंतु दैवी शक्तीचा अवतार आल्यानंतर कसं घडतं बघा. पण आता आईने परवानगी दिली आहे संन्यासाची आणि केवळ मगरीच्या पायातनंच ते सुटलेले नाहीये, तर संसाररूपी मगरीच्या पायातनं पण ते सुटलेले आहे. तुलसीदासांचं उदाहरण देतो. माहेरी गेलेल्या आपल्या बायकोला भेटण्याची अनिवार्य इच्छा तुलसीदासांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि नदीला प्रचंड वेग असून सुद्धा नदी पोहत पोहत ते आपल्या बायकोच्या माहेरी गेले. खिडकीला साप लटकलेला होता, त्या सापाची दोरी करून ते वरती तिच्या खोलीत गेले. आपल्या पतीला बघितल्यानंतर त्यांची पत्नी काय म्हणाली असेल? त्यांची पत्नी म्हणाली, हाडामासाच्या शरीरासाठी तुम्ही इतकं काही केलं, पण तेच जर का भगवंतासाठी केलं असतं तर. बघा काय त्या पत्नीचे उद्गार आहेत. आणि या उद्गाराबरोबर तुलसीदासांचे डोळे खाडकन उघडले गेले आणि नंतर ते संत तुलसीदास झाले आणि प्रचंड अजरामर काव्य जगाला मिळालं, तुलसी रामायण. संत मीराबाईंचं पण उदाहरण देता येईल. कृष्ण भक्तीमध्ये ती इतकी तल्लीन झालेली होती की राणाजींनी दिलेला विषाचा पाट्याला ती हसत हसत प्यायलो. या सर्व उदाहरणांवरून असं कळतं की रामदासांचं जे पलायन आहे ते या धर्मशास्त्रातल्या स्त्री पुरुषांच्या तुलनेमध्ये बसणारच आहे. थोडक्यात काय तर एक जण शंकराचार्यांप्रमाणे बालपणीच विरक्त होतो, दुसरा बुद्धांसारखा संसारात असताना संन्यास घेतो, तिसरा रामदासांसारखा लग्नाला उभा असताना पळून जातो. या सर्व गोष्टींची उपपत्ती केवळ सहज प्रवृत्ती किंवा उपजत प्रवृत्ती अशा गोष्टींच्या आधारे लावायला गेली तर ते बरोबर नाही आहे. असं उत्तर देणं म्हणजे निरुत्तर झाल्याची सरळ सरळ ही कबुली आहे. वेदांतामधला जो एक ज्याला आपण म्हणतो की एक वाद आहे, वाद म्हणण्यापेक्षा एक नियम आहे. कोणता नियम आहे? आध्यात्मिक उत्क्रांतीवादाचा जर का नियम आपण गृहीत धरला तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होऊ शकतो. या तत्वज्ञानाप्रमाणे बद्ध जीवाची मुक्त होण्यासाठी अखंड धडपड किंवा उत्क्रांती चालू असते. त्याचे कोणतेही कल्याण कर्म कधीही फुकट जात नाही. त्या परंपरागत संस्कारामुळे त्या योगाने तो शीलवंत घराण्यामध्ये जन्माला येतो व तो पूर्वदेहातला सिद्ध संयोग त्याला लाभतो आणि तो त्या मार्गाने पुढे चालायला लागतो आता असलेल्या जन्मामध्येच. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. 15व्या-16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ असा अचानक नाही लिहिला गेलेला, जन्मजन्मांतरीची तपश्चर्या आहे. आणि हा जो ही
पहाट आहे ती कधी फुटेल याला वयाचा, काळाचा, परिस्थितीचा काहीही ठोकताळा बांधता येत नाही. ते प्रत्येकाच्या जन्मजन्मांतरीच्या पूर्वसंचितावरती अवलंबून असतं. आणि म्हणूनच भिन्न भिन्न स्त्री पुरुषांच्या आध्यात्मिक उत्क्रांतीचे आले भिन्न भिन्न आढळतात. या दृष्टीने जर का आपण समर्थांच्या चरित्राकडे पाहिलं तर आता मात्र निश्चित आपल्याला जाणवलं असेल समर्थांचं पलायन हा पळपुटेपणा नाही, ती त्यांच्या जन्मजन्मांतरीच्या सिद्धांताचा फळप्राप्तीचा क्षण होता. प्रत्येक गोष्टीला निमित्त लागतं की नाही? निमित्त घडलं त्यांच्या लग्नाचं, एवढंच आपण म्हणू शकतो. मला असं वाटतं आतापर्यंतच्या मुद्द्यांद्वारे हे निश्चितच आपल्याला स्पष्ट झालेलं असेल की समर्थ रामदासांनी जे पलायन केलं ते राष्ट्र कार्यार्थ केलं, ते आध्यात्मिक परमार्थामधला उन्नतीचा मार्ग साधण्यासाठी केलेलं आहे. आता आपण नारायण पळून गेलाय की नाही लग्न मंडपातनं, तिकडे येऊया बरं. नारायण लग्न मंडपातनं जो पळाला तो गोदा मातेच्या किनाऱ्यावर आला. गोदा मातेच्या पाण्यामध्ये त्यांनी अंगाला लागलेली हळद धुवून टाकली. मुंडावळ्या सुद्धा नदीमध्ये अर्पण केल्या. कुठे जायचं हे नारायणाने आधीच ठरवलंय. काय विचार मंथन असेल बघा. आपणही घरी असताना संध्याकाळी जर का कामानिमित्त बाहेर पडलो तर पटकन कळत नाही नक्की कोणत्या काम करायला आपण निघालो. पण किती गहन विचार मंथन असेल बघा. ज्या परिसरात दक्षिण गंगा गोदावरीचा उगम झाला आहे त्या आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराच्या पावन भूमीत, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची पावलं उमटलेली आहे त्या जनस्थान पंचवटीच्या परिसरामध्ये उग्र तपस्या आणि ज्ञान साधना करण्याचा निर्णय त्यांनी आधीच घेतलेला आहे. गोदा तीरावरती नारायण उभा असताना तिकडच्या स्मशानामध्ये एक प्रेत जळताना नारायणाने पाहिलं. आधीच प्रखर वैराग्य त्यांच्या अंगामध्ये होतच, पण ते प्रेत जळताना पाहिल्यानंतर नारायणाच्या मनातली वैराग्य भावना प्रबळ व्हायला मदत झाली. इथे एक संदर्भ द्यावासा वाटतो. प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध ज्यावेळेला संपलं त्यावेळेला प्रभू रामचंद्र रणांगणावरती आले आणि मेलेले जे सगळे सैनिक आहेत ना त्या सगळ्या सैनिकांवरनं त्यांनी एकदा नजर फिरवली आणि त्यांनी नजर फिरवल्याबरोबर ते सगळे जीव मुक्त झाले. गिरीधर स्वामींनी असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेला नारायणाने ते प्रेत जळत असलेलं पाहिलं त्याच वेळेला त्या जीवाला मुक्तता मिळाली. आता ते निघालेले आहेत. संसाराचा, कामिनीचा, कनकाचा, उपभोग विषयांचा त्याग करून नेटाने ते पंचवटीकडे निघालेले आहेत. अहो अवघं 12 वर्षांचं कोवळं पोळ आप्त परिचितांच्या नजरा चुकवत चाललंय. आप्तेष्टांच्या नजरा चुकवत चाललेला आहे. शीतोष्णादी विकारांना तोंड देत कधी काही भिक्षा मिळाली तर ती ग्रहण करू, कधी रामावनातला मेवा खाऊन, तर कधी नुसतंच गोदावरीचं स्वच्छ निर्मळ पाणी पिऊन आलेल्या प्रत्येक प्रतिकूलतेला समर्थपणे नेटाने तोंड देत नारायण नाशिकला पोचला. बघा केवढा दृढ निश्चय असेल. 11-12 वर्षांचा हा मुलगा या संपूर्ण कृतीसाठी त्यांनी किती काळ विचार मंथन करून योजना आखलेली असेल. आपल्याला सगळं घरातलं एक छोटंसं कार्य करायचं तर बापरे केवढं आपल्याला जडश्री वाटतं. कसं पूर्ण होणार, काय पूर्ण होणार, आपल्या सगळ्या नातेवाईकांना आपण कामाला लावतो. पण इथे वंद्यांशू त्यांनी संपूर्णपणे ती योजना आखलेली आहे, कार्यान्वित आणलेली आहे.
ध्येय एकच होतं, तपस्साधना आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन, त्यांच्याबद्दलची तळमळ. आता ते नाशिकला पोचले. नाशिकला पोचल्यानंतर नारायणाने पहिल्यांदा काय केलं असेल बघा, सावधानता. पहिल्यांदा काय केलं असेल माहितीये? नारायणाने आपलं नाव बदललं. कारण त्यांनी जर का त्यांचं नाव आणि गाव खरं खरं सांगितलं असतं तर नारायण नाशिकला आहे ही बातमी जांभेमध्ये सहज पोचली असती. म्हणून नाशिकला आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपलं नाव बदललं आणि आपलं नाव रामदास असं सांगायला सुरुवात केली. आपण कुठनं आलेलो आहोत हे गाव त्यांनी सांगितलेलं नाही. गंगाधर पंतांना प्रभू रामचंद्रांनी जेव्हा अनुग्रह दिला की नाही, तेव्हा गंगाधर पंतांचं नामकरण प्रभू रामचंद्रांनी केलेलं होतं. दासी रामदास असं नामकरण केलेलं होतं, पण नारायणाचं मात्र नामकरण तेव्हा केलेलं नव्हतं. आता नारायणाने रामदास हे नाव धारण करून सगळ्यांना तेच सांगायला सुरुवात केली. नाशिकमध्ये आला, नाव बदललं. कल्पना करावं, नाशिकमध्ये आल्यानंतर नारायण सर्वप्रथम कुठे गेला असेल? आपलं वासरू जसं गाईला जाऊन बिलगतं त्याचप्रमाणे संसाराचे पाश तुटलेलं हे वासरू पंचवटीमध्ये आलं. प्रभू रामचंद्र कुठे राहत असतील? सीतामाई कुठे राहत असतील? महावीर लक्ष्मण कुठे राहत असतील? कोणत्या झाडाखाली ते काव्यशास्त्र विनोद करत बसले असतील? काव्यशास्त्र विनोदाचा सोपा अर्थ गप्पा गोष्टी कुठे करत असतील? वेगवेगळ्या शास्त्रांच्या विचारांचं मंथन कुठे करत असतील? प्रभू रामचंद्रांनी गोदाबाईच्या पात्रामध्ये किती वेळा स्नान केलं असेल? शूर्पणखेची फजिती नक्की कुठे घडून आली असेल? खरं दूषण हे जे राक्षस आहेत त्यांचा विनाश नक्की कोणत्या ठिकाणी केला असेल? असे प्रचंड प्रश्न नारायणाच्या मनामध्ये निर्माण झाले असतील. इथे अजून एक उदाहरण द्यावंसं वाटतं. धुळ्याचे कैलासवासी शंकर कृष्णदेव ही व्यक्ती अतिशय महनीय आहे बरं का. समर्थ रामदासांचं प्रचंड प्रमाणावरचं साहित्य त्यांनी उजेडात आणलंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवथर गळीचा शोध त्यांनी लावला. ज्या वेळेला ते शिवथर गळीमध्ये गेले त्यावेळेला ते अक्षरशः त्या मातीत गडावडा लोळले. कोण? शंकरदेव. मला पृथ्वीवरती स्वर्ग सापडला असे भावोद्गार त्यांनी काढलेले आहेत. मग नारायणाला पंचवटीमध्ये काय दिसलं असेल? किती वेळा तो पंचवटीच्या मातीमध्ये लोळला असेल हे आपण कल्पनेनेच जाणू शकतो बरं का. आता पंचवटीमध्ये गेल्यानंतर तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा, म्हणजेच थोडक्यात रामनवमीचा पहिला दिवस होता. नारायण रामाच्या मंदिरात गेला. प्रभूंच्या मूर्तीकडे एकटक पाहत होता, पण रामनवमीचा पहिला दिवस असल्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी त्या मंदिरामध्ये उसळलेली होती. म्हणून हा 10-12 वर्षाचा मुलगा एका कोपऱ्यामध्ये प्रभू रामचंद्रांकडे एकटक पाहत उभा राहिलेला आहे तासनतास. खाण्यापिण्याची शुद्ध नाही, फक्त प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला आपल्या डोळ्यामध्ये साठवतोय. थोड्या वेळाने गर्दी ओसरली आणि नारायण प्रभू रामचंद्रांच्या चरणकमळांना मिठी घालून एक मुहूर्तभर नारायणाने त्यांची मानस पूजा केली आणि मग त्याला थोडंसं बरं वाटलं, समाधान वाटलं. आता प्रभू रामचंद्रांचं दर्शन झाल्यानंतर समर्थांनी आपल्या साधनेला सुरुवात केलेली आहे. त्या काळी नाशिकला दक्षिण काशी म्हणायचे. त्याच्यामुळे रामकुंडावरती वेगवेगळ्या मृत व्यक्तींच्या अस्थिंचं विसर्जन करण्यासाठी गर्दी झालेली असायची. त्र्यंबकेश्वर क्षेत्र सुद्धा जवळच होतं. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला वैदिक घराणी खूप होती. मग नारायण नागबळी असेल, श्राद्ध असेल, अशा सगळ्या कार्यक्रमासाठी
त्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी लोटायची. प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी असेल, निवृत्तीनाथांच्या समाधीवर डोकं टेकवण्यासाठी असेल, म्हणजे थोडक्यात काय, नारायणाला कळून चुकलं की आपल्याला तपस्साधना करण्यासाठी हा परिसर जो आहे तो निवांत नाही. आणि म्हणून ते त्या परिसरामध्ये चालायला लागले, भ्रमंती करायला लागले. आणि भ्रमंती करता करता ते टाकळीला येऊन पोचले. टाकळीला गोदावरी आणि नंदिनी या दोन नद्यांचा संगम पाहून रामदासांचं मन मोहरून गेलं असेल हो. कारण नद्यांचा उगम आणि संगम याचं प्रचंड आकर्षण रामदासांना होतं. तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की 2 फर्लांगभर लांब नंदिनी जी नदी आहे तिच्या तटावरती एक गुहा आहे. ते त्या गुहेपर्यंत जाऊन पोचले. ती गुहा नंदिनी जी नदी आहे तिच्या तटाच्या थोडीशी वरती आहे आणि आजूबाजूला 1 फर्लांगवर कोणतीही मनुष्य वस्ती नाही. टाकळीतली वस्ती सुद्धा थोड्या अंतरावरनं चालू होत होती आणि रामदासांना जाणवलं की आपल्याला तपश्चर्या करण्यासाठी ही भूमी, हा परिसर अगदी योग्य आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी सुद्धा 6व्या अध्यायामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे की साधकाला जर का चिंतन करण्यासाठी जागा हवी असेल तर ती जागा कशी पाहिजे. ती रामदासांना जशी जागा मिळाली ना तसंच वर्णन ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि तिथून पंचवटी 2 मैलांवरती होती. आता नारायणाचा जो काही तपश्चरणाचा कार्यक्रम आहे, साधना आहे, ती सुरू झालेली आहे. ब्राह्ममुहूर्तावरती समर्थ नंदिनीच्या संगमावरती यायचे. स्नान संध्या केल्यानंतर नमस्कार, सूर्यनमस्कारासारखा व्यायाम केल्यानंतर सूर्योदयानंतर कमरे एवढ्या पाण्यामध्ये उभं राहून गायत्री मंत्राचा जप ते करायचे. त्यानंतर रामनामाचा जप करायचे. त्यानंतर ब्रह्मयज्ञ करून पंचवटीमध्ये जाऊन माधुकरी मागून श्रीरामचंद्रांना नैवेद्य दाखवून आपण भोजन प्रसाद ग्रहण करायचे. भोजनानंतर पंचवटीमध्ये जाऊन देवळांमध्ये जाऊन कीर्तन पुराण श्रवण करायचे. लक्षात घ्या मंडळी, नाशिक सारखं तीर्थक्षेत्र आहे. वेगवेगळ्या देवळांमध्ये नित्यनेमाने प्रवचन व्हायची, कीर्तन व्हायची, पुराण व्हायची. त्या सगळ्यांचं पुराण श्रवण रामदासांनी केलेलं आहे. तिथे जे वेगवेगळे आचार्य यायचे त्यांच्याबरोबर त्यांनी आध्यात्मिक चर्चा सुद्धा केलेली आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या 12 वर्षांच्या काळामध्ये प्रचंड अध्ययन केलेलं आहे. दासबोधाच्या सुरुवातीला त्यांनी कोणकोणत्या ग्रंथांचं अध्ययन केलं ते नमूद केलेलं आहे. ग्रामगीता, अवधूत गीता, त्याच्यानंतर भागवत, उपनिषद, वेदांत, गणेश गीता, पुराण गीता अशा वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास त्यांनी मनोभावे केलेला आहे. आणि आपली जी विचार संपदा आहे ती कमावलेली आहे. आता मला इथे अजून एक मुद्दा नमूद करावासा वाटतो. तो मुद्दा असा आहे की ज्ञानेश्वर रामदासांच्या दिनचर्येमध्ये जपध्यान, ग्रंथांचं अध्ययन आणि व्यायाम, ग्रंथांचं अध्ययन, व्यायाम, जपध्यान या तिन्ही गोष्टींचं सुंदर संतुलन आपल्याला आढळतं. साधारणतः आध्यात्मिक मार्गातला साधक जो असेल की नाही तो कधीही ग्रंथांचं अध्ययन करताना फारसा आढळत नाही. आणि जो परमार्थात आहे तो कधीही व्यायाम करत नाही. आपल्याला जे
व्यास म्हणून पंडित होते. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की दुर्बल राहण्याचं पाप सज्जनांनी नियमितपणे केलेलं आहे. समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद हे दोन सत्पुरुष असे आहेत की त्यांनी रोज व्यायाम केलाच, पण आपल्या संप्रदायातल्या लोकांना सुद्धा व्यायामासाठी त्यांनी प्रवृत्त केलेलं आहे. दीर्घायुषी आणि बलशाली साधक हे समर्थ रामदासांनी आणि स्वामी विवेकानंदांनी ही जगाला दिलेली देणगी आहे. त्याबद्दल आपण यांचं सदैव ऋणी राहिलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे, शिक्षण म्हणजे मन, मनगट, मेंदू यांच्या संतुलित विकासाला मी शिक्षण म्हणतो. लेखनाची पद्धत नाहीये गोका आणि ओका जी आपण आता फॉलो करतो. किती छान होतं, म्हणजे या सगळ्या व्यक्तिमत्वातनं किती छान शिकण्यासारखं आहे बघा. समर्थ रामदासांनी व्यायामाच्या द्वारे मनगट, ग्रंथांच्या द्वारे मेंदू आणि जप आणि ध्यानाच्या द्वारे मन बळकट करण्यावरती भर दिलेला आहे. पण आत्ताची जी शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये मन आणि मनगट यांचा विकास होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय. काय परिणाम आहे? परिणामतः दुबळ्या शरीराची आणि रोगट मनाची विलक्षण बुद्धिमान माणसं आपण तयार करत आहोत. पण रामदासांनी मात्र शारीरिक, मानसिक, बौद्धिक संपदेवरती समसमान लक्ष दिलेलं आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून 24व्या वर्षापर्यंत अखंड त्यांचा हा दिनक्रम चाललेला आहे. सोपी गोष्ट नाही. आपल्याला एखादं व्रत वर्षभर नाही, महिनाभर पाळायला सांगितलं तरी सुद्धा आपल्याला कसं होतं बघा. म्हणून मी म्हटलं किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हो. राष्ट्रसेवा सुरू करण्याच्या आधी त्यांनी स्वतःला कसं घडवलेलं आहे बघा. किती म्हणजे सावधानता सावधानता काय याचं क्षणोक्षणी प्रत्यंतर येतं रामदासांच्या कार्याकडे पाहिल्यानंतर. आणि याच्या जोडीला काय होतं? ब्रह्मचर्य आणि वैराग्य याची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जोड आहे. म्हणून रामदासांचा प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती ही संतुलितच आहे हो. आता हे झालं रामदासांच्या दिनचर्येबद्दल. इथे महत्वाची एक गोष्ट मला नमूद करायची आहे. रामदासांनी नाशिकच्या काळामध्ये, त्या पुरश्चरणाच्या काळामध्ये जे अध्ययन केलं त्याचा एक ठोस पुरावा आपल्याला धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामध्ये जतन केलेला आढळतो. कोणता पुरावा? वयाच्या 15व्या वर्षी समर्थांनी वाल्मिकी रामायणाची संपूर्ण प्रत स्वतःच्या सुंदर वळणदार बाळबोध अक्षरामध्ये लिहून काढली. लक्षात घ्या, ती मुख्य प्रत, ओरिजिनल प्रत आज त्या समर्थ वाग्देवता मंडळात आहे. आणि मला सांगायलाही आनंद होतो, मी स्वतः ती प्रत पाहिलेली आहे आणि मी धन्य धन्य झाले. खरोखर ज्यांना या विषयामध्ये रुची आहे त्यांनी धुळ्याचं वाग्देवता मंदिर जरूर पहा. किती हस्तलिखित बाळं आहेत. पण इथेच हे थोरपण संपत नाही. वाल्मिकी रामायणाची प्रत त्यांनी लिहून काढली, पण ते किती सुंदर चित्रकार होते ना, ते सुद्धा या बाणावरून आपल्याला लक्षात येतं. त्यांनी रामायणातल्या प्रसंगांचे काही दाखले देणारी चित्र सुद्धा त्या बाणामध्ये आहेत. म्हणजे चित्रकला सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे त्यांना अवगत होती. त्यांना काय अवगत नव्हतं? त्यांना सगळं काही अवगत होतं.
पुढे पुढे त्यांच्या संप्रदायाची वैशिष्ट्ये आपण बघू तेव्हा हे सगळे मुद्दे आपण समजावून घेणारच आहोत. पण आता त्यांच्या नाशिकमधल्या वास्तवाच्या काळाचा आपण विचार करत आहोत. त्यांचं तपश्चर्या चालू झालं. नाशिकमध्ये अनेक बटू अभ्यासाच्या निमित्ताने येऊन राहायचे. भिक्षा मागून स्वतःची गुजराण करायचे. भिक्षा मागणं हे त्यावेळेला दुय्यम समजलं जात नव्हतं बरं का. उलट घरातल्या बाया बापड्या छोट्या बटूला अन्नदान केल्यानंतरच जेवायच्या, त्यांना माधुकरी दिल्यानंतरच जेवायच्या. पण रामदासांच्या इथे एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी जी माधुकरी ते मागून आणायचे, त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्या माता भगिनी आपल्याला कधीतरी पंचपक्वान्नांचं, कधीतरी तळलेलं असं सगळं उत्तम उत्तम जेवण त्यांच्या दृष्टीने, माता भगिनींच्या दृष्टीने उत्तम उत्तम जेवण आपल्याला माधुकरी म्हणून देत आहे. समर्थांनी विचार केला, असं जर का मी सगळं खाल्लं तर माझी बुद्धी जड होईल, मी अभ्यास कधी करू. आणि ज्ञानेश आणि दासबोधामध्ये श्रवणाबद्दल बोलताना त्यांनी एक नमूद करून ठेवलेलं आहे, तुम्हाला जर का श्रवणयोग करायचा असेल तर अति जड अन्न खाऊन श्रवणाला बसू नये. आता बघा, मग त्यांनी त्यावरती एक तोडगा काढला. कारण प्रत्येकाला कुठे सांगणार मला तेलकट भिक्षा वाढू नका, मला गोडाची भिक्षा वाढू नका, त्याचीच जाहिरात झाली असते. आणि मग आपला सुद्धा अहमभाव हळूहळू वाढायला लागेल, म्हणून समर्थांनी याच्यावरती एक तोडगा काढला. जी काही माधुकरी फडक्यामध्ये मिळालेली असायची ती गोदापात्रामध्ये त्यांनी बुडवली. ते बुडवायचे. त्यामुळे काय व्हायचं, वाहत्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तुपाचा, तेलाचा, गोडाचा सगळा अंश पाण्याबरोबर वाहिला जायचा आणि तो अन्नाचा फक्त गोळा शिल्लक उरायचा. आणि मग त्याचा भाग कोणाकोणाला मिळायचा, शेजारी आशाभूतपणे एखादा कुत्रा उभा असायचा, त्याला तो भाग मिळायचा. पाण्यामध्ये उतरल्यानंतर 10-20 मासे त्यांच्या पायाभोवती घुटमळत असायचे, त्यांना तो घास मिळायचा. गाईला घास मिळायचा, कावळ्याला घास मिळायचा. आणि मग ते अन्न सेवन करायचे. दुपारी अन्न सेवन करून झाल्यानंतर मगाशी मी म्हटलं तसं ते पुराण श्रवणाला जायचे. संध्याकाळी आपल्या गुहेमध्ये परत यायचे, आपलं अन्निक उरकायचे, विश्रांती घ्यायचे. असा त्यांचा दिनक्रम अखंडपणे 12 वर्ष चालू होता. आता नाशिकच्या लोकांनी पाहिलं, हा काय 10-12 वर्षांचा मुलगा तपश्चर्या करतो आहे. त्याच्यामुळे समाजातल्या काही मंडळींनी त्यांची कुचेष्टा करायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणूनच प्रारंभीच्या काळामध्ये जरी त्यांना लोकांचा त्रास झालेला नसला तरी 4-6 महिन्यानंतर, पुरश्चरणाला सुरुवात केल्यानंतर 4-6 महिन्यानंतर समर्थांना लोकांच्या टवाळीचा त्रास सहन करावा लागलेला आहे. त्यांची अन्न वस्त्राची आबाळ सुद्धा व्हायला लागलेली आहे. सगळीकडे अशी विनाकारण लोकांना त्रास देणारी मंडळी समाजामध्ये ठाई ठाई आढळतात. समर्थांच्या काळामध्ये सुद्धा ती होती. पण समर्थांनी नेटाने आपलं पुरश्चरण चालू ठेवलेलं आहे. आरेला कार्य करत बसले नाही. कितीही प्रतिकूल प्रसंग येऊ दे, त्याला नेटाने ते सामोरे गेलेले आहेत. पण तरी सुद्धा मंडळी, तो नारायण हा अगदी लहानका मुलगा आहे हो. त्याला सुद्धा घरची आठवण येतच असणार की नाही. घरचे पाश त्यांनी तोडलेले आहेत, पण कधी कधी घरच्या आठवणींनी नारायणाला उचंबळून यायचं. त्यांचं भावकोमल हृदय भरून यायचं आणि या भावकोमल हृदयातनं आविष्कृत झालेलं त्यांचं काव्य म्हणजे करुणाष्टक. समर्थांनी पहिला संवाद जो केला तो आपल्या मनाशीच केला करुणाष्टकांच्या माध्यमातून. नंतर मनाचे श्लोक सुद्धा त्यांनी रचलेले आहेत. आपल्या मनाची अवस्था या करुणाष्टकांमधनं
त्यांनी ग्रथित करून ठेवलेली आहे. कधी कधी त्यांची भावावस्था इतकी विकल व्हायची की ते प्रभू रामचंद्रांकडे मागणं मागायचे, विनवणी करायचे. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दिन दयाळा नीरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं क्षीण होतो. तुझं क्षीण होतो धावरे धाव आता. आपल्या मनातली ही सगळी स्पंदनं करुणाष्टकांच्या माध्यमामधनं रामदासांनी प्रगट केलेली आहेत. एकीकडे ते रघुनायकाला बुद्धी दे रघुनायका असं सुद्धा म्हणतात. युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. म्हणजे इथे त्यांनी जाणत्याची नाही तर नेमत्याची भूमिका घेतलेली आहे. वस्तुतः त्यांना जो काही त्रास सहन करावा लागत होता हे हृदयगत ते कोणाजवळ व्यक्त करणार होते? कोणीच व्यक्त करायला नाहीये. एकटे आहेत, स्वतःच्याच मर्जीने हा मार्ग निवडलेला आहे. मग आपल्या मनातलं हृदयगत ते प्रभू रामचंद्रांजवळ व्यक्त करायचे. काळाराम मंदिरातील प्रभू रामचंद्रांसमोर साश्रू नयनाने आपल्या मनातल्या भावना प्रगट करायचे. संपूर्णपणे प्रभू रामचंद्रांसमोर ते लीन झालेले आहे. ही लीनता किती महत्वाची आहे. 4 दिवस आपण कधी कुठे ट्रिपला गेलो तर कधी एकदा घरी येतो, आपल्या माणसांमध्ये येतो असं होतं आपल्याला. पण अख्ख्या जीवनासाठी हा मार्ग स्वेच्छेने पत्करलेला आहे. पण ते अगदीच काही पाषाण हृदयी नव्हते. हा सगळा मानसिक द्वंद्वाचा जो काही भाग आहे तो आपल्याला त्यांच्या करुणाष्टकांमध्ये पाहायला मिळतो. त्यांचं अजून एक करुणाष्टक खूप प्रसिद्ध आहे आणि त्या करुणाष्टकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे. ते म्हणतात, घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल हे अंतरीचे, मनी आठविताची तो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. कोणाला सांगणार? हा उदासीन काळ वाटतोय आपल्याला सुद्धा. नैराश्याने ग्रासल्यानंतर आपल्या आवडीच्या व्यक्तीसमोर आपलं मन मोकळं करावं असं वाटतं. मग हे रामदासांचं मन मोकळं करणंच आहे. पण ते कोणासमोर करताय? ते मन मोकळं करताय आपल्या प्रभू रायासमोर, प्रभू रामचंद्रांसमोर. ते आपलं हे मनोगत व्यक्त करत आहेत. पुढे ते म्हणतात, कृपाळूपणे भेटी दे रामराया, कृपाळूपणे भेटी दे रामराया, वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया, जना माझी हा लौकिक न सुटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. अशी चिक्कार करुणाष्टकं त्यांची प्रसिद्ध आहेत मंडळी. त्यांना लोकांकडनं आता त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे हे आपण बघितलं. परंतु टाकळीच्या त्या परिसरामध्ये पुनश्चरण करत असताना एक अतिशय महनीय घटना घडलेली आहे मंडळी. ती महनीय घटना कदाचित आपण ऐकून असाल आणि त्या घटनेनंतर रामदासांकडे बघण्याची लोकांची दृष्टी बदलली. लोकांना ते वंदनीय आणि महनीय
वाटायला लागलेले आहेत. ती घटना अशी आहे, नाशिकच्या परिसरामध्ये काही छोटी छोटी गावं आहेत. त्यामध्ये दशक आणि पंचक ही 2 छोटी गावं सुद्धा आहेत. त्या 2 गावांच्या मधनं नदी व्हायची. उन्हाळ्यामध्ये त्या नदीच्या पात्रातनं पायी चालत आपण पलीकडच्या तीरावर पोचायचो. पण पावसाळ्यामध्ये मात्र होडीचा वापर करावा लागायचा. या दोन्ही गावांचं कुलकर्णी पण गिरीधरपंत कुलकर्णी या सद्गृहस्थांकडे होतं. अतिशय सच्चिद आणि सज्जन प्रवृत्तीची व्यक्ती आहे. तरुण आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव आहे अन्नपूर्णाबाई. त्या दाम्पत्याला अजून मुलबाळ झालेलं नाही. आणि अशातच गिरीधरपंतांना एक असाध्य व्याधी जडली. भरपूर औषध उपचार झाले पण गुण काही येईना मंडळी. शेवटी वैद्यांनी क्षयाचं निदान केलं आणि सगळे उपचार व्यर्थ गेल्यानंतर गिरीधरपंतांचा मृत्यू झाला. गिरीधरपंतांचा मृत्यू झाला म्हणजे त्यांची जी तरुण पत्नी अन्नपूर्णाबाई आहे ही आता विधवा झाली. मुलबाळ नाहीच आहे. अन्नपूर्णाबाईंचं आपल्या पतीवर गिरीधरपंतांवरती अतोनात प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण सती जायचं. जमलेल्या मंडळींनी सांगितलं की तुम्ही सती जाऊ नका, पण अन्नपूर्णाबाईंचा निश्चय ठाम होता. त्यांनी सती जायचं ठरवलं. आणि गिरीधरपंत 2 गावांचे कुलकर्णी असल्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेला बराच मोठा जनसमुदाय जमला. सतीची पांढरी शुभ्र वस्त्र आणि सौभाग्य अलंकार लेऊन अन्नपूर्णाबाई पतीबरोबर गमन करू लागल्या. अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेबरोबर अन्नपूर्णाबाई चालू लागल्या. अंत्ययात्रा स्मशानाजवळ येऊन पोचली. काही मंडळी चिता रचायला लागले. तेवढ्यात अन्नपूर्णाबाईंचं लक्ष वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या एका योग्याकडे गेलं. तो योगी समर्थ रामदास होते. आणि समर्थ रामदास हे अन्नपूर्णाबाईंना अपरिचित नाहीये. कारण अन्नपूर्णाबाईंच्या घरी सुद्धा भिक्षा मागण्याच्या निमित्ताने समर्थ काही वेळेला जाऊन आलेले आहेत. अन्नपूर्णाबाईंनी विचार केला, आता आपण सतीच जाणार आहोत, तर सती जाण्यापूर्वी आपण या योग्याला प्रणाम करूया, नमस्कार करूया आणि मग सती जाऊया. म्हणून त्या वटवृक्षाखाली आल्या. समर्थ ध्यानस्थ बसलेले आहेत आणि अन्नपूर्णाबाईंनी त्यांना प्रणाम केला. ध्यानस्थ अवस्थेमध्ये समर्थांच्या तोंडून उत्स्फूर्त आशीर्वाद बाहेर पडला. कोणता आशीर्वाद? अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. तो आशीर्वाद ऐकल्यानंतर अन्नपूर्णाबाई रडायला लागल्या. जमलेल्या मंडळींपैकी काही मंडळी कुचेष्टेने हसायला लागली. तो कोलाहल ऐकल्यानंतर समर्थांनी डोळे उघडले. पाहतात तर अन्नपूर्णाबाई सतीच्या वेशामध्ये समोर उभ्या आहेत. आपण जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद खरा करण्याची जबाबदारी आता प्रभू रामचंद्रांचीच आहे. बघा सत्य, प्रभू रामचंद्रांचीच आहे हे त्यांना उमगलं. कारण प्रभू रामचंद्रांच्याच इच्छेने आपल्या तोंडून तो उत्स्फूर्त आशीर्वाद निघाला याची जाणीव समर्थांना झाली. कमंडलूतलं त्यांनी आता जमलेल्या मंडळींना सांगितलं की ते प्रेत जे आहे ताटीवर ठेवलेलं ते इकडे आणा. त्यांच्या डोळ्यातले भाव आणि आवाजातली जरब ऐकून कुचेष्टा करणारी मंडळी सुद्धा एकदम शांत झाली. त्यांनी ते प्रेत वटवृक्षाखाली आणून ठेवलं.
समर्थांनी कमंडलूतल्या तीर्थाने महामृत्युंजय मंत्र आणि श्रीराम मंत्राने अभिमंत्रित केलेलं ते तीर्थ गिरीधर पंतांच्या मुखामध्ये घातलं आणि त्या तीर्थाने गिरीधर पंतांच्या प्रेताला आपादमस्तक प्रोक्षण केलं. आणि मंडळी, काय आश्चर्य, काही क्षणातच गिरीधर पंत झोपेतनं एखादी व्यक्ती उठून बसावी ना तशी उठून बसली. त्यांच्यामध्ये चेतना आली. अन्नपूर्णाबाईंना त्यांचं सौभाग्य परत मिळालं. अन्नपूर्णाबाई रडायला लागल्या, पण आता हे रडणं दुःखाचं नाहीये, आनंदाचं आहे. त्याच घरामध्ये त्यांनी समर्थांच्या चरणावरती आपलं डोकं ठेवलं. जमलेली मंडळी समर्थांचा जय जयकार करायला लागली. कुचेष्टा करणारी मंडळी आहे ती समर्थांची भक्त बनली. त्यांना कळलं की या व्यक्तीमध्ये खरोखरच काहीतरी अलौकिक शक्ती आहे. आपण उगाचच याची कुचेष्टा करत होतो, पण समर्थच ते. समर्थांनी सांगितलं, जय जयकार करायचा असेल तर माझा करू नका, प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करा. त्यांच्याच कृपा प्रसादाने गिरीधर पंत परत जिवंत झालेले आहे. अन्नपूर्णाबाईंना त्यांचं सौभाग्य परत मिळालेलं आहे. रामनामाचा जप करा, नामस्मरण करा. प्रभू रामचंद्र तुम्हाला वेळोवेळी सहाय्य करतील असं जमलेल्या लोकांना त्यांनी सांगितलं. आणि अन्नपूर्णाबाईंकडे वळून ते काय म्हणाले की आई, तुम्हाला मी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा आशीर्वाद दिलेलाच आहे, पण आता तुम्हाला अष्ट नाही तर 10 दशपुत्र होतील. आणि आजपासून तुम्ही दशपुत्रे या नावाने आडनावाने प्रसिद्ध व्हाल. आजही नाशिकमध्ये त्या वंशज आहे. दशपुत्रे म्हणून प्रसिद्ध व्हाल. पण तुमचा पहिला पुत्र मला साधना मार्गासाठी, कार्यसिद्धीसाठी, परमार्थ मार्गासाठी तुमचा पहिला पुत्र मला द्या. तो उद्धव स्वामी, ते आपण उद्याच्या भागामध्ये बघणार. तुमचा पहिला पुत्र मला द्या. अन्नपूर्णाबाईंनी होकार दिलेला आहे. आणि इतकं बोलल्यानंतर तडक समर्थ तिथून निघून गेलेले आहेत. कारण त्यांना कळलं उगाचच लोक आपला जय जयकार करतील आणि असा आपला जय जयकार करावा असं समर्थांना मुळीच पसंत नाहीये. त्यांच्या पुढच्या कार्यातल्या प्रत्येक क्षणी आपल्याला हे जाणवतं. ते आपण जसं जसं घटना आहे तसं तसं बघूया. पण त्या क्षणी ते तिथून निघून गेले. गिरीधर पंत आणि अन्नपूर्णाबाई सुद्धा आता आपल्या घरी निघून गेलेल्या आहेत. मंडळी, आजचं जे आपलं प्रवचनाचा जो काही कथा भाग आहे तो आपण इथेच स्वल्पविराम करून थांबवतोय. ही कथा जी आहे गिरीधर पंतांची ती इथेच थांबलेली नाही बरं का. आपल्याला उद्याच्या भागामध्ये ती पुढे सुरू करायची आहे. कारण परत मगासारखंच असा कसा चमत्कार, मेलेल्या व्यक्तीला कसं काय जिवंत केलं, इत्यादी इत्यादी. त्या वादाचा परामर्श घेऊन आपल्याला सत्य परिस्थिती परत समाजासमोर मांडायची आहे. पण ती उद्याच्या भागामध्ये. उद्याच्या भागामध्ये आपल्याला अजून काय बघायचं आहे. समर्थांचा जो काही तपश्चरणाचा कार्यक्रम आहे, ते जे काही पुनश्चरण आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि देशाच्या भ्रमंतीला ते निघाले आहे. तो 12 वर्ष. पहिलं 12 वर्षाचं वय घरासाठी दिलं. दुसरं 12 वर्ष जे आहे 12 ते 24 तपश्चरणासाठी दिले. स्वतःला घडवलं, स्वतःचं अलौकिक व्यक्तिमत्व घडवलं. आता नंतरची 12 वर्ष 1632 पासूनची 1644 पर्यंतची 12 वर्ष ही त्यांच्या अखंड भ्रमंतीची आहे. त्या भ्रमंतीचे 2 भाग आहेत. एक म्हणजे त्यांना काय काय निरीक्षणास आलं हे सकारात्मक दृष्टीने बघायचंय आणि परकीयांच्या आक्रमणामुळे त्यांना काय काय विदारक दृश्य दिसली ही सुद्धा नंतर बघायची आहे.
पण आता इथे आपल्या या प्रवचनाला आपण अल्पविराम देतो आहोत आणि कालच्यासारखंच अल्पविराम देताना आपल्याला समर्थांची जी आरती आहे ती म्हणायची आहे आणि त्यांनी रामाला केलेली प्रार्थना म्हणायची आहे. मग आपण इथे थांबणार आहोत. शक्यतेने उभं राहतील त्यांना अगदी शक्यतेने श्रीराम तुम्ही बसा बोलू आरती रामदासा सद्गुरु सर्वेचा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा आरती रामदासा रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार कलियुगी अवतरोने केला भक्तांचा उद्धार आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा आरती रामदासा वैराग्य भक्ती ज्ञान शांती क्षमा विरक्ती विवेक सालंकृत क्षमा दया सर्वभूती आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा आरती रामदासा सच्चिदानंद घन रामदास केवळ दिनकर कृपायोगे रामचंद्र निर्मळ आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा आरती रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थांनी रामदासांना केलेली समर्थांनी प्रभू रामरायांना केलेली जी प्रार्थना आहे ती म्हणून आपण थांबणार आहोत. कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जन हाती धरी दयाळा हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले तुझा तुझी सावरी दयाळा तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले आता नदीसे उरी दयाळा आता नदीसे उरी
करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे आरंभिली बोहरी दयाळा, आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ, सियावर रामचंद्र की जय.